लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. माझ्या आत्मदहनाला 35 वर्ष पूर्ण. कोब्रा राजे उर्फ ॲडव्होकेट विवेक चव्हाण यांची भावनिक आठवण. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याची ज्वाला आजही तेवते. 9 सहकाऱ्यांच्या बलिदानाची आठवण. सविस्तर बातमी. मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी झालेल्या ऐतिहासिक नामांतर लढ्याच्या स्मृती आजही जिवंत आहेत. या लढ्यात स्वतःला पेटवून आंदोलनाला नवा आयाम देणारे कोब्रा राजे उर्फ ॲडव्होकेट विवेक चव्हाण यांनी त्यांच्या आत्मदहन प्रयत्नाला आज 35 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्या काळातील वेदनादायी आठवणींना उजाळा दिलाय. चव्हाण यांनी सांगितले की 1 मे 1991 रोजी दुपारी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मुंबईतील वर्षा शासकीय निवासस्थानासमोर त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत ते सुमारे 10% भाजले गेले. मात्र जखमी अवस्थेत असतानाही त्यांना तब्बल 26 तास कोणताही वैद्यकीय उपचार न देता पोलीस कस्टडीत ठेवण्यात आले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या कठीण प्रसंगी माईसाहेब आंबेडकर यांच्या हस्तक्षेपामुळेच त्यांना उपचार मिळाले, असेही त्यांनी नमूद केले. ते माझं पहिलं आत्मदहन होतं, पण त्या ज्वालेने नामांतराच्या लढ्याला बळ दिलं, असेही ते म्हणाले. नामांतर आंदोलनाच्या या संघर्षमय प्रवासात त्यांच्या 9 सहकाऱ्यांनी आत्मबलिदान दिले. या बलिदानामुळे अखेर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळाले आणि दलित समाजाच्या लढ्याला यश आले. चव्हाण यांनी सांगितले की त्या दिवसांच्या आठवणी आजही अंगावर काटा आणतात. वेदना, संघर्ष आणि सहकाऱ्यांचे बलिदान विसरणे शक्य नाही. हा इतिहास पुढील पिढ्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आज या घटनेला 35 वर्ष पूर्ण होत असताना नामांतर लढ्यातील कार्यकर्त्यांनी त्या संघर्षाला आणि बलिदानांना अभिवादन केले असून सामाजिक न्यायाच्या लढ्याची प्रेरणा नव्या पिढीला देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.